नमस्कार. आज मी गुरुपौर्णिमा विशेष मस्त नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ घेऊन आलेले आहे. चला मग रेसिपी बघूया. इथे मी 1 वाटी गूळ चांगला बारीक कापून घेतला होता. तो आता एका पातेल्यात घातला. त्यामध्ये 3 वाटी पाणी घातलं आणि आता आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. त्यासाठी हे पातेलं गॅसवरती ठेवायचं आणि चमच्याने सारखं हलवत हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटात लगेचच हा गूळ विरघळून जातो. आता यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि हे गुळाचं पाणी बाजूला ठेवून द्यायचं. आता इथे मी 1 वाटी गव्हाचा जाड रवा घेतलाय. बऱ्याच ठिकाणी भरडा म्हणला जातो, कुठं लापशी म्हटली जाते, तर हा मी विकतच आणला होता. गॅसवरती एक कुकर ठेवून घेतला. त्यामध्ये 2-3 चमचे साजूक तूप घातलं. आता यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घेतले, खोबऱ्याचे काप, 4 ओळ्या काजू बदाम. हे आपल्याला हलका रंग बदलतो तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो गव्हाचा जाड रवा घेतला होता ना, तो रवा आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे. आपण ड्रायफ्रूट्स भाजल्यानंतर जे काही तूप उरलं आहे त्यामध्येच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. लागलं तर मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे. याचा हलका रंग बदलतो तोपर्यंत आपल्याला 3 ते 4 मिनटं चांगला भाजून घ्यायचं आहे. इथे मी मध्ये थोडंसं 2 चमचे तूप घातलं आणि आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. हा रवा भाजला कसं समजतं, तर हा रवा लाह्यांसारखा चांगला फुलून येतो आणि याचा कलर थोडासा पांढरा होऊन जातो. अशा पद्धतीने हा रवा भाजला गेला समजायचा आहे. जवळपास 3 ते 4 मिनिटात हा रवा लगेचच भाजला जातो. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं ना, ते घालून घ्यायचे. इथे मी गाळणी वापरली आहे कारण की गुळामध्ये बऱ्याच वेळा खडे कचरा असतो. तर इथे मी सगळंच पाणी नाही घातलं, यातलं अर्धी वाटी पाणी राहू दिलं आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकताय गुळामध्ये किती कचरा असतो, त्यामुळे मी हे पाणी गाळून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून याच्या कमी गॅसवरती, अगदी कमी गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. गॅस फुल करायचा नाही, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. अगदी कमी गॅसवरती आपल्याला ह्याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता याला उकळी आली ना, यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. आता 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर मी वाफसुद्धा निघू दिली आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय आपली लापशी अगदी छान अशी शिजली आहे. खालीसुद्धा अजिबात लागली नाही आहे आणि परफेक्ट अशी शिजलेली सुद्धा आहे. आता यामध्ये आपण जे शिल्लक राहिलेलं अर्धी वाटी पाणी आहे ना, ते सुद्धा घालणार आहोत. लापशी शिजताना जे गुळाचं पाणी घातलं होतं त्यामुळे काय झालं की लापशी तर छान शिजली पण थोडीशी ड्राय झाली. त्यामुळे आपण हे अर्धी वाटी पाणी घालून ही लापशी चांगली लुसलुशीत करणार आहोत. त्यामुळे एकदा व्यवस्थित मिक्स करून यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकताय आपली लापशी चांगली लुसलुशीत अशी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेतले होते ना, ते ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे. यामध्ये खोबऱ्याचे काप आवश्यक घाला, खूप छान टेस्ट येते यामुळे. जर ओलं खोबरं असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. आता इथे आपली लापशी तयार झालेली आहे. रंगसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. टेक्स्चरही छान आहे. अगदी दाणेदार अशी ही लापशी तयार झालेली आहे. रवासुद्धा मी शिजला का ते बघत आहे, तर अगदी परफेक्ट शिजलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून आणि 1-2 मिनटं अशीच झाकण ठेवून वाफवून घेऊया. त्यानंतर इथे सर्व करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकताय लापशी अगदी छान अशी तयार झालेली आहे. अगदी दाणेदार आणि मोकळी सुळसुळीत तयार झालेली आहे. तर त्यावरून तुपाची धारसुद्धा हवीच, अगदी टेस्टी लागते. आणि कुकरमध्ये बनवली म्हणून 10 ते 15 मिनटात लापशी लगेचच तयार होते आणि चवीला सुद्धा तितकीच भन्नाट लागते. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर इतरांसोबत शेअर करा.